पिकअप व्हॅन चोरणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 2 गुन्हे केल्याची दिली कबुली। मालेगाव दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजता दाभाडी गावातील तक्रारदार गणेश दिनकर निकम वय 30 वर्ष यांनी त्यांच्या मालकीची पिकअप व्हॅन क्रमांक MH04EF6934 ही त्यांच्या राहत्या घरी दारासमोर लावून झोपले असताना सदरची गाडी रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली, अशा फिर्यादवरून छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 351/2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यासंदर्भात पोलिसांना तपासात मोठे यश आले आहे। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाळ यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक RV शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भूषणर, पोलीस नाईक प्रसाद देसले, पोलीस नाईक कैलास चौथमल, पोलीस नाईक शांतीलाल जगताप, पोलीस शिपाई संदीप राठोड यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुन्हाडे हे करत आहेत। नमूद दोन्ही आरोपितांना दिनांक 21 डिसेंबर 2023 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार, मालेगाव, नाशिक। दिनांक 17/12/2023 रोजी रात्रीच्या सुमारास दाभाडी गावामध्ये तक्रारदार गणेश दिनकर निकम यांनी त्यांच्या मालकीचा पिकअप चोरी गेल्याची तक्रार दिलेली होती। त्यावरून या परिक्षेत्राचे माननीय IG साहेब श्री BG शेखर पाटील, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री उमाप साहेब आणि मालेगावचे ॲडिशनल SP श्री भारती साहेब आणि नुकतेच हजर झालेले माननीय श्री गुंजाळ साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्यावरून माझ्या DBच्या पथकातील अधिकारी कोळी साहेब आणि त्यांचे कर्मचारी देसले, संदीप राठोड, कैलास चौथमल, शांतीलाल जगताप आणि भरत गांगुर्डे, भुसनर यांनी सतत 3 दिवस रात्र परिश्रम घेऊन यात चोरी गेलेला पिकअप आणि 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। 2 आरोपींना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आणि आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहे। यामध्ये आरोपी नंबर 1 शेख शारिक उर्फ साऱ्या हा सराईत गुन्हेगार आहे आणि दुसरा आरोपी आहे महफूज गुलाम शेख, हा सुद्धा सराईत गुन्हेगार आहे आणि यांना आम्ही मालेगाव शहरामधूनच अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। यामध्ये आमच्या पिकअप बरोबरच कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एक पिकअप चोरी गेली होती, तोही गुन्हा यांनी केल्याचं कबूल केलेला आहे। तोही गुन्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उघड केलेला आहे। सर, पिकअप नंबर काय होतो? त्यांचा पिकअप नंबर आहे MH04EY 6934 या नंबरची गाडी आपल्या हद्दीतला आमच्या आणि कॅम्प हद्दीतला पिकअप नंबर? कॅम्प हद्दीतला पिकअप नंबर आहे MH20CT 6154। साहेब, हे दोन्ही आरोपी मालेगावचेच रहिवासी आहे का अजून कुठले? दोन्ही आरोपी मालेगावचेच रहिवासी आहे। सर, या अगोदर त्यांनी असंच गाड्या चोरलेल्या गुन्ह्यात आहेत का अजून कुठे? हा, आता एक तो जो आहे साऱ्या म्हणून तो सराईतच आहे। यापूर्वी त्यांनी गाड्या चोरलेल्या आहेत। यांना सर कोर्टात आज हजर केलं का उद्या? नाही, DC मध्ये सांगितले का? काय भविष्य ओके, नवीन काही आहे? हा, त्याचबरोबर हां सर, एक मिनिट सर। काल आणि आज दाभाडी शिवारात जवाहरनगर आणि रोकडोबानगर या परिसरातून जवळपास 5 हातभट्टीचे आम्ही प्रोहिबिशनची रेड केलेले आहेत। त्यात एक हातभट्टी आहे आणि बाकी दारू विक्री करता मिळून आलेले गावठी दारूचे ते सुद्धा चांगलं कामगिरी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी
कौतुक केलेलं आहे. ओके ठीक